मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी म्हणते, नशीब सगळी गोष्ट ना थोडक्यातच निभावली, पण जीवा तुम्ही माझ्यासाठी जी काही हिंमत दाखवली त्यासाठी मी खरंच मनापासून अगदी मनापासून आभारी आहे तुमची। पण मला वाटतं ना जीवा थोडी पद्धत तुमची चुकलीच। तेव्हा जीवाला आश्चर्य वाटतं आणि तो पार्थकडे पाहतो तर काव्यसुद्धा जीवा आणि नंदिनीकडे सारखी सारखी पाहत असते। तर जीवाला असं वाटतं की आपलं काय चुकलंय, तो विचारणार। इतक्यातच नंदिनी म्हणते की अहो नाही नाही, तुम्ही प्लीज माझ्या बोलण्याचा ना असं चुकीचा अर्थ काढू नका। अहो अन्याय करणाऱ्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे, पण ती ना अगदी कायद्याच्या मार्गाने। कारण जर आपणही कायदा हातात घेतला तर मग दीपक आणि आपल्यात फरक काय राहिला? कारण अतिरेकाला अतिरेकानेच उत्तर दिलं तर मग शेवटी चुकतं तरी कोण? तो चुकतो की आपण चुकतो, असं ती जीवालाच प्रश्न करते। तेव्हा जीवा आता पार्थकडे पाहतच राहतो, कारण त्या दोघांनाही काही कळत नाही आता करावं काय। कारण नंदिनीने त्या दोघांनाही आता अप्रत्यक्षपणे का होईना जरा सांगितलेलं असतं की तुम्ही ना जरा चुकीचे वागलात। त्यामुळे जीवा आणि पार्थ हे दोघेही एकदमच गप्प राहतात, कारण जे इन्स्पेक्टर असतात ना ते नंदिनीच्या ओळखीचे निघालेले असतात। त्यानंतर नंदिनी म्हणते, ऐका आता इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझं ना ऑफिशियल स्टेटमेंट जरा लिहूनच घ्या। तेव्हा म्हात्रे स्टेटमेंट लिहून घ्या मॅडमचं, असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात। मग म्हात्रे लगेच स्टेटमेंट लिहू लागतात। नंदिनी आपलं स्टेटमेंट देऊ लागते, ॲक्च्युली हे सगळं ना त्या दीपकमुळे झालंय सर। काय झालं, काल मी आश्रमात होते आणि तेथे असणारे सर्वजण नाटकासाठी निघून गेले। मी आनंद निवासमध्ये एकटी असताना दीपक तेथे आला आणि त्याने सर्व लाईट्स बंद केल्या। त्याचबरोबर त्याने मला खूप जाब विचारले, मला मानसिक खूप त्रास दिला। त्याचबरोबर माझ्याबरोबर लग्न न करता त्या जीवाबरोबर केलं, असे अनेक प्रश्न त्याने मला विचारून अगदी भांडावून सोडलं। त्यानंतर मला कायम मारून टाकायचं होतं, त्याच्या आयुष्यात मी नव्हते म्हणून। आणि मग त्याने मला फास लावला। त्याने मला फास लावल्यानंतर ती दोरी नेमकी दरवाजाजवळ अडकवून ठेवली, जेणेकरून मला कोणीतरी वाचवायला आल्यानंतर त्यांच्याच हातून तो मला फास लागेल आणि माझा मृत्यू होईल आणि तो आळ जीवा किंवा इतर कुणावर लागेल। या पद्धतीने दीपकने सर्व तयारी काल करून ठेवली होती, परंतु तसं काही झालं नाही। जीवा आले मला वाचवायला, पार्थसुद्धा आले आणि त्यानंतर त्या दोघांनी सगळं काही अगदी व्यवस्थित केलं आणि माझा जीव वाचवला। आता नंदिनीचं हे स्टेटमेंट ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग ती सांगू लागते की दरवेळी मला ना फक्त जीवाने वाचवलंय आणि दीपकने नेहमीच त्रास दिलाय। दीपक जेव्हा जेव्हा त्रास देतो ना फक्त जीवाच मला वाचवायला आले होते आणि रात्रीसुद्धा जीवानेच मला वाचवलं आणि जर जीवा नसते तर या जगातच या घरात इथे नसते, असं म्हणून ती आता आपलं दुःख सांगू लागते। तेव्हा जीवा आता नंदिनीच्या तोंडावरच हात ठेवतो, नकार देत म्हणतो की नको असं बोलूस। आता जीवाचं हे वागणं पाहून काव्याला धडकीच भरते की जीवा एवढी नंदिनी ताईची काळजी घेतोय की तिला एक तोंडातून शब्द देखील पुढे काढू देत नाहीये। मग काव्या जरा रागातच जीवाकडे पाहू लागते। तर आता पार्थला त्या दोघांमधील बॉन्डिंग खूप आवडतं की जीवा हळूहळू का होईना नमतं घेतोय आणि नंदिनीच्या थोडं का होईना जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, तिची काळजी घेतोय। त्यानंतर आता नंदिनी म्हणते, हे पहा सर, प्लीज जीवांना अटक नका करू, त्यांनी जे काही केलंय ना ते फक्त माझ्यासाठी आणि काव्यासाठी केलंय। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही स्वतः कबुली देताय तर आता सोडतो मी यांना, पण पुन्हा असं करू नका नंदिनीचे जीवा। तेव्हा नंदिनी आता गालात हसते, कारण इन्स्पेक्टर साहेबांनी नंदिनीचे जीवा असं म्हटलेलं असतं आणि जीवाकडे हळूच लाजतच पाहते। तेव्हा जीवा ही नंदिनीकडे पाहतो। तेव्हा काव्याला अजूनच राग येतो आणि ती अगदी डोळे वटारूनच जीवाकडे पाहते। तिच्या मनात येत असतं, एवढ्या लवकर मला जीवा विसरला, कारण जीवा ना खरंच काव्याला काहीच रिस्पॉन्स देत नसतो। मग त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हात्रे, त्या स्टेटमेंटवर मोहिते मॅडमच्या सह्या घ्या। तेव्हा ते म्हणतात, ओ सॉरी हा मोहिते मॅडम, तुमची आता नवीन ओळख आहे ना, नंदिनी जीवा देशमुख अशी। तर आता उजव्या हाताने नंदिनीला सही करायची असते, पण आता तिच्या हाताला ते बँडेज बांधल्यामुळे तिला व्यवस्थित सही करता येत नाही। त्यामुळे जीवा तिचा हात हातात घेतो आणि अगदी प्रेमानेच तिला सही करायला सांगतो, ते पण अगदी तिच्या जवळ जाऊन। हे पाहून काव्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला जीवाचा खूप म्हणजे खूप राग येतो। मग ते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात। तेव्हा नंदिनीला ते पाहून खूप छान वाटत असतं की खरंच जीवा किती मनापासून अगदी माझी काळजी घेत आहेत।
तर घरातील सर्वजण आता जीवा आणि नंदिनीकडे अगदी कौतुकाने पाहतात. नंदिनीची आता सही करून झाल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मिसेस काव्या पार्थ देशमुख, आता तुम्हीसुद्धा साईन करा यावर. मग आता काव्या ही जीवाकडे पाहतच राहते. आता सही करून झाल्यानंतर काव्या आपली पाठीमागे होते. इन्स्पेक्टर पुन्हा म्हणतात, मिस्टर जीवा देशमुख, मी तुमची ओळख तर कधीही म्हणजे कधीही विसरणार नाही. इतक्या चांगल्या बायकोचा मान जपायला उभा राहिलेला अगदी तडफदार नवरा. असं हसतच जेव्हा ते म्हणतात तेव्हा आता जीवा हा नंदिनीकडे पाहतच राहतं. तर नंदिनी सुद्धा त्याच्याकडे पाहून हसते. आता बायकोचं प्रेम ठीक आहे, पण यापुढे कायदा हातात घ्यायचा नाही असं जीवाला ते बजावूनच सांगतात. मग जीवा आणि नंदिनीचं एकमेकांवरील प्रेम पाहून, त्या दोघांचं बॉन्डिंग पाहून काव्या रागातच जीवाकडे पाहते. कारण जीवा नंदिनीसमोर सगळं काही काव्यावरचं प्रेम एका क्षणातच विसरून गेलेलं असतो. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब त्यांची सर्व टीम तेथून जातात. तर पार्थ आता सुद्धा ऑफिसला जायला निघणार असतो. काही वेळानंतर जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि अगदी प्रेमाने दोघेही नवरा बायको असल्यासारखे आपल्या रूममध्ये जायला निघतात. हे पाहून काव्याला आता खूपच राग येतो आणि बिचारीचा पूर्णपणे भ्रमनिरास होतो. ती आता त्या दोघांकडे पाहतच राहते. तिच्या डोळ्यातून टपकन पाणी येतं, कारण तिचं प्रेम हे तिच्या हातातून आता सुटून चाललेलं असतं. आता इकडे जीवा आणि नंदिनी हे दोघेही रूममध्ये येतात. जीवा अगदी प्रेमाने तिची काळजी घेतो आणि सावकाश असं म्हणतो. आणि हीच काळजी आता नंदिनीला खूप आवडते, की जेव्हा मगाशी इन्स्पेक्टर साहेब आले होते तेव्हासुद्धा जीवा मला तिथे जिन्याजवळ न्यायला आले होते आणि नंदिनी सावकाश हा असं म्हणून जीवा हा हळूहळू पुढे घेऊन येत होता. आणि मग त्यानंतर नंदिनी हसतच त्याच्याकडे पाहते. तेव्हा जीवा विचारतो काय झालं. मग नंदिनी आता त्याला काहीही उत्तर देत नाही. तेव्हा तिला आठवतं इन्स्पेक्टर साहेबांना जेव्हा मी सांगत होते की दरवेळी जीवा होते म्हणून मी वाचले आणि जीवा तेथे नसते तर कदाचित आज मी या जगातच नसते. आणि असं बोलल्यानंतर कशाप्रकारे जीवाने माझ्या तोंडावरच हात ठेवला त्याचा तो स्पर्श तिला आता आठवत असतो आणि त्याची ती काळजीसुद्धा तिला आठवून खूप छान म्हणजे खूप छान वाटत असतं. मग त्यानंतर जीवा विचारतो काय झालं हसायला. नंदिनी भानावर येते आणि म्हणते असंच. जीवा शांतपणे तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो थांबा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. असं म्हणून तो पाणी घ्यायला आता जाणार असतो. तेवढ्यातच नंदिनीच्या आता हाताला जे बँडेज गुंडाळलेलं असतं ना ते जीवाच्या आता घड्याळामध्ये त्याचा एक धागा असा अडकतो. त्यामुळे जीवा आणि नंदिनी पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहतच राहतात. मग आता नंदिनीला त्रास होऊ न देता जीवा आपल्या घड्याळात अडकलेला तो धागा काढत असतो. तर नंदिनी अजूनही त्याच्याकडेच पाहते आणि अगदी फुल त्याच्या प्रेमात जणू वेडीच झालेली असते. आणि त्यानंतर मोठ्याने हसू लागते. जीवा विचारतो काय झालं. ती म्हणते काही नाही, किती फिल्मी आहे ना हे. असे दोघांचे हात नकळतपणे अडकणं. अहो तुम्हाला सांगू मला ना असं खूप खूप वाटायचं माझ्या नवऱ्यासोबत अशी काहीतरी फिल्मी सिच्युएशन घडावी. आता फायनली माझी फिल्मी फॅन्टॅसी कंप्लीट झाली हां. तेव्हा जीवा विचारतो काय फिल्मी फॅन्टॅसी. अगं ह्या बँडेजचा धागा या घड्याळात अडकलाय, यात कसली आली आहे फिल्मीगिरी. तेव्हा नंदिनी म्हणते कळलं का, त्या दिवशी मी रोमॅन्टिक फिल्म पहा असं का बोलले होते तुम्हाला. कारण तुम्ही रोमॅन्टिक बघत असला असताना तर असं निरुत्साही उत्तर मला कधीही दिलं नसतं. तर आता काय आहे हे पहा ना, मी किती खुश झाले होते आपल्या दोघांचे हात असे अडकले आहेत म्हणून. तुम्ही ना खरंच खूप अरसिक आहात हा. म्हणजे लग्नानंतरचा अगदी टिपिकल नवरा झाला आहात हा तुम्ही. शिट आय डोंट लाईक इट असं म्हणून ती जीवाकडे पाहत नाही. ती थोडी रुसून बसते. तेव्हा जीवा विचारतो झालं. अगं किती बोलतीयेस, बास ना आता, अगदी नॉनस्टॉप आहेस हा तू. म्हणजे हाताला तुझी नुसती पट्टी बांधली आहे परंतु तोंडाचा पट्टा ना मात्र सुरूच आहे. अगं जरा थांब, तुझी ही फिल्मी फॅन्टॅसी जरा पूर्ण झाली असेल तर सोडवू का आता. तेव्हा ती अगोदर नाही म्हणते आणि मग नंतर जेव्हा विचारतो काय तेव्हा ती म्हणते सोडवा सोडवा. आता हे असे प्रसंग आहे ना ते वारंवार घडतच राहतील. तेव्हा तो आता तो धागा सोडवण्याचा घड्याळामधून खूप प्रयत्न करतो परंतु त्याला पटकन सुटत नाही. मग नंदिनी खूप वेळ आता त्याच्याकडे पाहतच राहते.
त्यानंतर नंदिनी आता तिच्या स्वप्नांमध्ये रंगू लागते आणि तिला हे खरंच सगळं काही अगदी फिल्मी असल्यासारखं वाटतं. तिचे केस आता भुरभुर उडू लागतात. त्याचबरोबर जीवा तिच्यासमोर बसलेला असतो. तो पण अगदी प्रेमाने तो धागा त्याच्या घड्याळामधून काढण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी आता दुसरीकडे पाहते. तिच्या व जीवाच्या प्रेमाची स्वप्न रंगवू लागते. त्यानंतर जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं की ही एवढी शांत कशी बसली, बडबड का करत नाही. म्हणूनच तो तिच्या आता डोळ्यासमोर चुटकी वाजवतो. मग आता नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा तो विचारतो, काय ग, कुठे हरवलीस. नंदिनी आता गालात हसते आणि म्हणते, काही नाही हो. तेव्हा जीवा विचारतो, पिन कुठे गेली, मी विचारतोय तुला काहीतरी. तेव्हा ती म्हणते, आपण अडकलोय ना, म्हणजे आपले हात अडकले ना. तेव्हा इथेच कुठेतरी ती पडली असेल. तेव्हा तो म्हणतो, अच्छा ठीक आहे, मी शोधतो. मग आता तो ती पिन शोधू लागतो. तर नंदिनी त्याचा तो केविलवाना चेहरा सारखा पाहतच राहते. त्यानंतर नंदिनी त्याच्यासमोर असा हात घेऊन जाते आणि बांगड्यांचा खुळखुळ असा आवाज करते. त्याला एक सेफ्टी पिन असतो. त्याच्या लक्षातच येत नाही पटकन की त्याला सेफ्टी पिन लावलेला आहे म्हणून. तो म्हणतो, छान आहेत हा बांगड्या, राहू देत आता. मग ती म्हणते, अहो तसं नाही, याला एक सेफ्टी पिन आहे ना, त्याला असं रॅप करा, त्याने असं बँडेज बांधा म्हणून. तेव्हा तो म्हणतो, सेफ्टी पिनने? अगं बाई, नको नको, झोपेत जर निघाली सेफ्टी पिन तर तुला उगीच टोचेल. तेव्हा ती म्हणते, अहो नाही टोचणार, बांधा ना, घ्या की प्लीज. तो विचारतो, शुअर. मग आता नंदिनी म्हणते, हो. तिच्या बांगड्यांना असणारी सेफ्टी पिन तो काढून घेतो आणि म्हणतो, ओके हा. त्यानंतर त्या पिनने तो बँडेज व्यवस्थित करू लागतो. तर नंदिनी पुन्हा एकदा प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा ती आता मुद्दामच पिन टोचला असं म्हणते. त्यावेळी जीवा सॉरी सॉरी असं म्हणतो. जीवाचा तो चेहरा पाहून आता नंदिनीला हसू येतं आणि मग ती सुद्धा सॉरी म्हणते. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर तो पुन्हा बँडेज बांधतो. मग नंदिनी म्हणते की थँक्यू जीवा. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, अगं अगोदर व्यवस्थित करू देत तर. मग आता नंदिनी म्हणते, यासाठी नाहीच म्हणते मी. तेव्हा तो विचारतो, मग. तेव्हा ती म्हणते, आज सगळ्यांसमोर तुम्ही अभिमानाने तुमची बायको म्हणालात ना, त्यामुळे थँक्यू सो मच. अहो खरंच लग्न झाल्यापासून तुम्ही पहिल्यांदाच आज मला तुमची बायको म्हणालात, त्यामुळे थँक्यू असं म्हणून ती सारखीच त्याचे आभार मानते. तर तो आता त्या बँडेजला व्यवस्थित पिन लावतो आणि बाजूला होतो आणि पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे काव्या आणि पार्थ रूममध्ये असतात. काव्या पुस्तक वाचत बसलेली असते, पण तिचं कशातच लक्ष नसतं. तर पार्थ बिचारा आपल्या लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. काही वेळानंतर आता काव्याला सतत जीवाचं बोलणं आठवतं की नंदिनी जीवा देशमुख ही माझी बायको आहे आणि या घरची छोटी सून. हे सगळं आठवल्यानंतर काव्याला खूप त्रास होत असतो. तेव्हा आता पार्थचं लक्ष मागे जातं आणि तो विचारतो, काय हो कलेक्टर मॅडम, अभ्यासात लक्ष नाही आहे वाटतं तुमचं. म्हणून तो मोठ्यानेच हसतो. तेव्हा ती आता विचारते, काय झालं हसायला तुम्हाला. तो म्हणतो, काही नाही, तुम्ही जे केलंत ना त्यावरून खूप हसायला आलं. तेव्हा तुम्ही ना सेम जीवासारखे आहात असा तो डायलॉग मारतो. तेव्हा जीवाचं नाव घेताच काव्या अगदी रागातच त्याच्याकडे पाहते. मग आता ती म्हणते, एक मिनिट हा, मला अजिबात त्यांच्याबरोबर कम्पेअर करायचं नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही, अजिबात चिडू नका. असं म्हणून तो उठतो आणि काव्याजवळ जाऊन बसतो. अहो आता तुम्ही जे केलत ना त्यावरून मला एक किस्सा आठवला, पण जाऊ दे हा, तुम्हाला अभ्यासात उगीच डिस्टर्ब होईल ना, तुम्हाला नाही सांगत मी तो किस्सा. असं पार्थ घुमून फिरून तिला म्हणतो. तेव्हा काव्या रागात म्हणते, आता बोललायत ना तर सांगून टाका ना. मग पार्थ पुन्हा म्हणतो, नको जाऊ देत, अभ्यासात कशाला उगीच डिस्टर्ब. तेव्हा काव्य अजून रागात त्याच्याकडे पाहते. तो म्हणतो, सांगतो सांगतो. अहो काय आहे ना, लहानपणी आई मला आणि जीवाला अभ्यासाला बसवायची. असंच सेम हा, आपण जसे बसलो आहोत ना तसंच. तो एका साईडला आणि मी एका साईडला. मग आई थोड्या वेळाने पुन्हा यायची. आम्ही अभ्यास करतोय की नाही करतोय हे बघण्यासाठी. मी आपला नेहमीप्रमाणे मान खाली घालून अभ्यास करायचो, लाईक अ गुड बॉय असं म्हणून तो आपली कॉलर अशी काव्याला दाखवतो. मग काव्य अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. पुढे पार्थ सांगतो, आणि जीवाचं कसं होतं माहितीये, तुम्ही जशी तंद्री लावून बसायचात ना तशीच तो सुद्धा अगदी तंद्री लावून बसायचा. आणि आई तेव्हा जो आम्हाला प्रश्न विचारायची तोच प्रश्न आता मी तुम्हाला विचारतोय, अभ्यासात लक्ष नाहीये का. तेव्हा तुम्ही तेच वागलात जे लहानपणी जीवा वागायचात.
आणि म्हणूनच थोडं हसायला आलं, बाकी काही नाही. आणि जेव्हा त्याला विचारायचं काय रे अभ्यासात लक्ष नाहीये का, तेव्हा तो सुद्धा हाताला लागेल ते पुस्तक हातात घ्यायचा आणि तेही अगदी उलटं असं म्हणून तो काव्याच्या पुस्तकाकडे पाहतो. मग आता काव्य चिडते आणि म्हणते 1 मिनिट हा, मी काही पुस्तक उलटं वगैरे पकडत नाही कधी. असं म्हणून तिचं पुस्तकांकडे लक्ष जातं, तर तिने जे हातात घेतलेलं पुस्तक असतं ना ते खरंच उलटं असतं. त्यामुळे ती आश्चर्याने पार्थकडे पाहते, तर पार्थ मात्र हसतच तिच्याकडे पाहतो आणि मी म्हणतो ते खरं होतं ना, तुम्ही जीवासारखे आहात असं म्हणून पुन्हा तो डायलॉग मारून तिला चिडवतो. मग आता ती पुन्हा पुस्तक आपलं व्यवस्थित पकडते आणि रागातच त्याच्याकडे पाहते. पार्थ पुन्हा हसतो आणि म्हणतो टेन्शन घेऊ नका, मी आहे, तुम्हाला बरोबर सरळ करेल मी. तेव्हा काव्याला अजूनच राग येतो आणि ती डोळे मोठे करून पार्थकडे पाहते, तर पार्थ आता आपली नजर दुसरीकडे करतो. तुमच्या ज्या उलट्या गोष्टी आहेत ना त्या मी नेहमी सरळ करून देत राहील, तुमच्यावर अगदी बारीक लक्ष आहे माझं. मग आता ती रागातच म्हणते माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा ना जरा स्वतःच्या कामात लक्ष द्या असं म्हणून ती आता पुस्तक बंद करते आणि तेथून उठते. पार्थ म्हणतो काव्या काव्या ऐका ना, पण काव्या मागे वळूनच पाहत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो फिसकारलेली मांजर कधी शांत होणार आहे काय माहीत. इकडे काव्या आता बाहेर येते आणि तेथे जिन्यावर बसत आपलं पुस्तक फक्त उघडते आणि म्हणते बस झाला आता, मला ना अजिबात सहन होत नाहीये कोणती गोष्ट असं म्हणून ती डोक्याला हात लावते आणि विचार करत असते. इथे जीवा नंदिनी ताईला अगदी सगळ्यांसमोर मी आहे याचा विचार न करता सरळ सरळ अगदी बायको म्हणायला लागलाय, म्हणजे याचा अर्थ नक्की काय आहे याचाच ती विचार करते. आणि तो काय मागचं सगळं काही विसरून हे लग्न ऍक्सेप्ट करणार आहे की काय. आणि असं असेल तर मी अजिबातच ते होऊ देणार नाही, कारण जे माझं आहे ना ते फक्त आणि फक्त माझंच आहे. तो हे लग्न मान्य करण्या अगोदर मला सर्वांनाच खरं काय ते सांगितलं पाहिजे. झाला लग्नाला 1 महिना आणि भरपूर वेळ घेतलास तू काव्या, आता आणखी वेळ अजिबात वाया घालवू नकोस. इकडे आता जीवा आणि नंदिनी रूममध्ये असतात. जीवा आता नंदिनी जवळून उठतो, तेव्हा नंदिनी म्हणते अहो खरंच तुम्ही सर्वांसमोर मला अभिमानाने बायको म्हणालात, तेव्हाच मला वाटलं आता आपल्यातला गुंता हा सुटलाय आणि संवाद मात्र घडतोय. आणि त्या दिवशी उगाच बोलले मी तुम्हाला मोकळं करा वगैरे. आता एक गोष्ट मला मात्र समजली की तुम्हाला मोकळं व्हायचंच नाहीये, उलट हे लग्न तुम्हाला टिकवून दाखवायचंय, हो की नाही असं ती जीवाला विचारते. तेव्हा जीवा मात्र काही उत्तर न देता आता तेथून निघालेला असतो. मग नंदिनी हट्टानेच म्हणते अहो बोला की, मी बरोबर बोलतीये की नाही, तुम्ही नवरे ना अगदी विचित्र प्राणी असता हा. तेव्हा जीवा आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग नंदिनी म्हणते जगासमोर तुम्ही अगदी बिनधास्तपणे बोलता आणि बायकोसमोर बोलायला गेलं की तुमची हवाफूस काही अजिबात एक्सप्रेसच होत नाही, मी बरोबर बोलतीये ना असं ती जीवाला पुन्हा पुन्हा विचारते. तेव्हा तो म्हणतो खूप बोलतेस, पण कशाला बोलते ना मला तेच कळत नाही, आपण आजारी आहोत की नाही, मग या फ्रीच्या टॉक टाइमला जरा ब्रेक दे. तेव्हा आता नंदिनी पुन्हा हसते आणि म्हणते हे जे तुम्ही क्यूटली वैतागता ना माझ्यावर, आणि म्हणूनच माझा हा फुकटचा टॉक टाइम अगदी चालू राहतो. अहो मी खरंच सांगते, कारण आता तुमच्याकडे करणं याशिवाय पर्यायच नाही, कारण मी आता बोलत राहणार आणि तुम्ही ना नेहमी माझं ऐकत राहणार. अहो तुम्हाला माहिती आहे का, खूप नवरे असे असतात की ज्यांना बायकोचं काही ऐकायचंच नसतं. अहो बायको बोलायला लागली कानामध्ये इयरफोन घालतात किंवा कापूस घालतात. तेव्हा आता जीवाला आठवतं की कशा प्रकारे मी सुद्धा त्या दिवशी नंदिनी बोलत होती तेव्हा इयरफोन कानात घातले होते. मग आता जीवाला त्या आठवणी सगळ्या आठवतात. नंदिनी हसते आणि विचारते काय हो जीवा, तुम्ही तसे नाही आहात ना. तेव्हा जीवा नाही असं म्हणतो. मग आता ती हसते आणि म्हणते मला वाटलंच की तुम्ही खूप चांगले आहात. त्यानंतर ती म्हणते आता याची क्लिप शोधावं लागेल ना, तुम्ही ती शोधा, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते. मग आता ती तो क्लिप शोधू लागतो, तर नंदिनी आता पुढे येते आणि ती क्लिप त्याच्याच हातात असते. परंतु जीवा अगदी मनापासून माझी काळजी घेतोय म्हटल्यानंतर मी त्याची एवढी गंमत तर करूच शकतेस ना, असा भ्रम नंदिनीचा होता. खूप वेळ होऊन देखील आता त्याला ती क्लिप सापडतच नाही. तो बेडवर पाहतो तर खूप पसारा पडलेला असतो. मग तो वैतागतो आणि म्हणतो अरे यार किती पसारा आहे बेडवर, आता ही चकाचक बाई पूर्ण बरी होईपर्यंत तिचा आत्मा मला स्वतःमध्ये घ्यावा लागेल. तेवढ्यातच तो आता त्याची जीन्स घेतो आणि घडी घालणार असतो. तेवढ्यातच त्याला त्याच्या मित्राचा विकासचा फोन येतो. तो कॉल रिसीव्ह करतो आणि विकास बोल रे म्हणतो. तेव्हा आता विकास तिकडून काहीतरी गंमत करतो. मग जीवा विचारतो ए वांग्या, तू नक्की पोलीसच आहेस ना. अरे फक्त गुन्हेगार नाही तर तारखा सुद्धा जरा लक्षात ठेव.
अरे माझा बड्डे आज नाही तर परवा आहे. अरे चल चल, तुझ्या ना खरंच काही लक्षात नव्हतं, तू ना उगीच आपल्या थापा मारतोस असं म्हणून तो त्याच्यावर ओरडतो. आणि तू या जीवाचा बड्डे विसरलास, या जीवाचा असं विचारतो. पण आता तुला अजिबातच चुकीला माफी नाही, कारण अगोदर तू मला पार्टी द्यायचीस. पण नाही हा, मी काही ऐकणार नाही यावेळी. जो जीवाचा बड्डे विसरतो तो जीवाला अगोदर पार्टी देतो आणि मगच जीवाला विश करतो. हा लहानपणापासूनचा नियम आहे माझा, लक्षात आहे माझ्या, असं म्हणून तो आता तेथून बोलत बोलत बाहेर जातो. तेव्हा नंदिनी आता हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे परवा जीवांचा बड्डे आहे आणि मला कसं माहित नाही. पण जाऊ दे ना, आत्ता समजलंय ना मला. आता मस्त ना पार्टी यांच्यासाठी अरेंज करते. मी केक आणते आणि त्यांच्या आवडीचा बेत सुद्धा करते. तेव्हा आता तिला आठवतं कशा प्रकारे जेव्हा 1 मंथ ॲनिव्हर्सरी होती तेव्हा जीवा माझ्यावर खूप भडकला होता, कारण एवढं जंगी सेलिब्रेशन केलं होतं तरीही त्याला ते आवडलं नव्हतं. हे सगळं आठवून आता तिचा उत्साह एका क्षणातच मावळतो आणि एका क्षणी तिच्या मनात येतं, नको नको, काहीच नको करायला. आता ती स्वतःच्या मनाला समजावते, नंदिनी तू आता इथून पुढे कोणत्याही सेलिब्रेशनचा घाट घालू नकोस. मोठी पार्टी नाही ना, छोटी सुद्धा पार्टी नाही, असं एका क्षणी तिच्या मनात येतं. तर दुसऱ्या क्षणी लगेच ती म्हणते, म्हणजे जीवांचा बड्डे आहे आणि मी काहीच करायचं नाही असं कुठे असतं का? तिला आता काय करावं सुचत नसतं. त्यानंतर संध्याकाळी देवासमोर ती दिवा लावते, आरती करते आणि देवाकडे प्रार्थना करते, देवा माझ्या कुटुंबाला कायम सुखात आणि आनंदात ठेव, या घरातील सर्वांना कायमच असं एकत्र ठेव, असं म्हणून ती देवाला नमस्कार करते. तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि नंदिनीकडे पाहतच राहते. तेव्हा नंदिनीकडे डोळे भरून पाहत मानिनी खुश होते. त्यावेळी नंदिनी विचारते, काय झालं? हा मानिनी म्हणते, अगं तुझा एवढा हात दुखतोय, तुझ्यावर एवढं मोठं संकट येऊन गेलं, पण तरीही तू घरच्यांच्या सुखासाठी सगळ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करते, पण तुझ्यासाठी कोणी करतं का? असं म्हणून तिच्याकडून ती ताट घेते आणि देवासमोर ठेवते. तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, अहो सर्वजण किती काळजी घेत आहेत माझी, आणि जीवांचं विचारूच नका, सतत आपलं माझ्या मागे पुढे असतात. अहो तुम्हाला माहिती आहे माझ्या हाताला लागलंय हे बघितल्यानंतर ते कपड्यांच्या घड्या सुद्धा करायला लागलेत. तेव्हा मानिनी म्हणते, काय सांगतेस? आणि म्हणूनच त्यांचा दिवस मला खूप खास करायचा आहे, असं नंदिनी पटकन बोलून जाते. एकदमच गप्प राहते. तेव्हा मानिनी विचारते, दिवस म्हणजे? तुझ्यावर लक्षात की त्याचा वाढदिवस येतोय ते? तेव्हा नंदिनी मानिनीकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी विचारते, काय केलं आहेस तू बड्डेचं प्लॅनिंग? तेव्हा नंदिनी म्हणते, प्लॅनिंग असं अजून काहीच केलं नाहीये. तेव्हा का बरं, असं मानिनी विचारते. मग नंदिनी म्हणते, 1 मंथ ॲनिव्हर्सरी नंतर जरा धडकीच भरलीये. तेव्हा मानिनी म्हणते, अगं कर, तू बड्डेचं प्लॅनिंग ना करच. तेव्हा नंदिनी विचारते, नक्की करू ना? दुसरीकडे काव्या कपाटामध्ये चेक करते, तर तिने जे जॅकेट जीवाला दिलेलं असतं ते पार्थच्या कपाटात असतं. मग त्यावेळी रागातच काव्या पार्थला म्हणते, जी गोष्ट आपली नाहीये, ज्यावर आपला हक्क नाहीये, गोष्टीवर आपण अजिबात हक्क गाजवू नये. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवाचं जॅकेट मी ढापल्यानंतर तुम्हाला राग आला, त्यावरून मला टोटल लागली. तुमच्या नंदिनी ताईने तुमच्याकडून काही ढापलंय का? ती म्हणते, माझी सगळ्यात जवळची आणि सगळ्यात प्रिय गोष्ट तिच्याकडे आहे. पार्थ काव्याकडे पाहतच राहतो. इकडे जीवा पुस्तक वाचत बसलेला असतो, तर नंदिनी मानिनी कौतुकाने त्याच्याकडे पाहतात. दुसरीकडे पार्थ विचारतो, कुठली वस्तू, कोणती गोष्ट? तर काव्या घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.